हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही चाललेलो आहे वेट एन्जॉय पार्कला. खूप दिवसातनं चालली आणि पहिल्यांदा चालली आहे. तर हे वेट एन्जॉय पार्क आहे लोणावळ्याच्या तिथे जवळच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मीच पहिल्यांदा चालली आहे. तर हे हे आहे वेट एन्जॉय पार्क. तर आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. आणि खूप गर्दी सुद्धा होती, कारण की आता पावसाळा चालू होणार आहे. तर वॉटर पार्कचे दिवस संपत आलेले आहेत. तर सगळेजण या आठवड्यामध्ये भरपूर जण आले होते वॉटर पार्कला. तर इथे आहे तिकीट, बघू शकता तुम्ही इथं तिकीट वगैरे घ्यायला सगळे थांबलेले आहेत. आम्हाला तिकीट मिळाले, आता आम्ही चाललो आहे. तर म्हटलं आधी सेल्फी वगैरे काढून घ्यावं, नंतर तिथं सेल्फी अलाउड नाहीये. तर त्यासाठी मग नंतर आपल्याला फोटो वगैरे काढायला जमणार नाही. त्यासाठी फोटो वगैरे आम्ही आधी काढून घेतलेले आहेत छानपैकी. हाय गाईस, तर आज आम्ही आलेलो आहे वेट एन्जॉयला. म्हणजे मी पहिल्यांदा आलेली आहे, खूप एन्जॉय करते आहे. अजून भिजलं नाही आहे, पण मला बघूनच खूप एक्साइट झालं आहे की मी कधी भिजते आहे. तर आता मी फोटो वगैरे काढून जाणार आहे भिजायला. त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार होते. तिथं खूप मोठ्या मोठ्या राईड्स आहेत, ते सुद्धा मी खेळणार आहे. तिथं सेल्फी स्टिक वगैरे अलाउड नाही आहे, त्यामुळं व्हिडिओ काढायला थोडा प्रॉब्लेम आहे. तरी मी प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ येईल असे. चला आम्ही करतो एन्जॉय. तर आम्ही पहिली राईड करतोय इथे. तर नंबरला आम्ही थांबलो होतो, खूप नंबर होते. तर आम्हाला ही ब्लू आणि व्हाईट ऑरेंज ही वाली राईड करायची होती. त्यासाठी आम्ही लाईनीमध्ये थांबलो. आम्ही पूर्ण 1 तास लाईनीमध्ये थांबलो होतो, कारण की आम्हाला भरपूर अशा राईड करायच्या होत्या. त्या राईड एका दिवसात झाल्याच नव्हत्या, कारण की आम्ही एक्सप्रेसचं तिकीट काढलेलं नव्हतं. तर त्यांना म्हटलं मी की नाही का आपण एक्सप्रेसचं तिकीट काढूया, कारण की आपली राईड पूर्ण होणार नाही, आपल्याला एन्जॉय पण करता येणार नाही. त्यासाठी आम्ही एक्सप्रेसचं तिकीट काढलेलं होतं. परत आम्ही एक्सप्रेसचं तिकीट काढलं, कारण की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं गर्दी नाही, तुम्ही नाही काढलं तरी चालेल. त्यासाठी आम्ही काढलं नाही. तर मग आम्हाला गरज वाटली नंतर नाही की आपण काढायच लागेल, त्यासाठी आम्ही एक्सप्रेसचं तिकीट काढलेलं होतं. चला आमचा एन्जॉय करून तर खूप झाला. त्या एका तासामध्ये आमचा 2-3 राईड होत होता एका तासामध्ये. आणि जर तुम्ही एक्सप्रेसचं तिकीट काढलेलं नसेल तर तुम्ही गर्दीमध्ये 1-1.5 तास तुम्ही घालवचाल. त्यासाठी एक्सप्रेसचं तिकीट नक्की काढा. एवढ्या मोठ्या मोठ्या राईड होत्या, खूप भीती वाटत होती, पण मला करायचं सुद्धा होतं. वरतून जेव्हा आपण खाली स्लाईड करतो त्यावेळेस आपल्याला खूप भीती वाटते की आता काय माझ्यासोबत पण तेच झालं. खूप भीती वाटत होती, पण मी केलं कसं तरी डेअरिंग करून. इथं आलंय म्हटल्यावर आता सगळ्या राईडिंग केल्याच पाहिजे. वरतून बघू शकता की किती छान असं वेट एन्जॉयचं पार्क आहे. ते सगळं दिसतं. पुढं आपल्या राईड्स आहेत वगैरे, ते आपल्याला ते समजतं. आपल्याला ही राईड करायची, ती राईड करायची, आपण सांगू शकतो, आपण तिथे जाऊ शकतो. वरतून सगळं दिसत होतं. तर याच्यामध्ये बघू शकता मी पडले खाली. याचा धक्का लागला आणि मी पडले खाली. मला खूप म्हणजे भीती वाटली होती त्यावेळेस. तरी पण मी पाण्यात जायचं काही सोडलेलं नाहीये. पडले तरी पण मी पाण्यामध्ये परत गेले. तर हे आहे वेपूलमध्ये आपण एन्जॉय केलेला आहे. ते दर तासाला वेपूल चालू होतो. तर तिथं पण आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे, बघू शकता. तर गाइस ही आहे मित्रांनो क्रेझी रिवर. भैया एक मिनट देखना, वो आ रही है, बैठी है, बैठा रही है, आपको पिंक कलर का हाँ है है ना.
हे गाईस, तर आमचं वॉटर पार्कचं झालं आहे आता खेळून. तर आता आम्ही राईड्स खेळायला चाललेलो आहेत मोठ्या हे बोट वगैरे. तर हे मोठ्या राईड करायचे आहेत आम्हाला. मला दाखवते मी. या राईड आम्हाला आता खेळायच्या आहेत. या राईड आता मला खेळायचे आहेत. खूप भीती वाटते तरी पण मी खेळणार आहे. या राईड सगळ्या मला खेळायचे आहेत पण मला खूप भीती वाटते तरी पण मी खेळणार आहे. इच्छा खूप आहे. कधी खेळलेले नाही आहे पण आज मी सगळं खेळणार आहे. याच्यामध्ये पण आम्ही बसलो होतो. याच्यामध्ये तर मला सर्वात जास्त भीती वाटलेली होती. खूप भीती वाटली होती याच्यामध्ये. आणि ही एक राईड आम्ही केली होती. आधी आम्ही बघितलं ही राईड कशी आहे, कशी वर जाती, त्याची प्रोसेस काय आहे. नंतर ना आम्ही त्याच्यामध्ये बसलो. मला खूप आवडली ही राईड. ही सुद्धा मला राईड खूप आवडली. अरे बाप रे. तिकडे पेंट पडू दे भाई, मला नाही वाटत. आधी जगत मा पोट दुखतंय लय. नंतर बसलो आम्ही या पाळण्यामध्ये. याच्यामध्ये पण मला खूप मजा आली. म्हणजे एवढं मोठं नव्हतं ते पण ठीक आहे, मजा तर आली. सगळे राईड्स खेळायचे होते, सगळे एन्जॉय करायचं होतं त्यामध्ये पण आम्ही बसलो. आणि ही राईड बापरे, ह्याच्यामध्ये तर खूप भीती वाटली सगळ्यात जास्त. कारण की सरळ पण अशी गोल गोल फिरत होतं आणि पण रिटर्न पण फिरत होतं आणि असं वाटत होतं की आपण स्वतःहून खाली पडतोय, अशी भीती वाटत होती याच्यामध्ये. पण ही सुद्धा राईड मी केली आहे. तुम्ही बघू शकता की ही राईड कशी आहे. तुम्हाला पण खेळायची खूप इच्छा होईल. तर मी पहिल्यांदा आले होते. वाव, मला तर खूप भारी वाटलं की ही राईड खेळताना. एवढ्या मोठ्या पाळण्यामध्ये मी बसले नव्हते कधी, पण यावेळेस मी बसलेले होते.
हा असं आहे होय. चला आमचं सगळं खेळून झालेलं आहे. सगळे राईड्स खेळून झालेले आहेत. सगळे म्हणजे सगळे केलेले नाही आहेत. टाईम पण नाही आहे कारण की आता सगळ्यांनी बंद केलेलं आहे. 6:30 वाजलेले आहेत. तर त्यांचा टायमिंग संपलं की ते आतमध्ये घेत नाहीत. तर तुम्ही जर या वेट एन्ड जॉय पार्कला आलेले नसाल तर तुम्ही नक्की या. एकाला तिकीट ₹27 आहे आणि जर तुम्हाला एक्सप्रेसचं तिकीट काढायचं असेल, फास्ट एक्सप्रेसचं म्हणजे नंबर वगैरे लावायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता, तर ते आहे 1150. चला मग आम्ही थोडंसं खाऊन घेतो, भूक लागलेली आहे आणि बंद पण झालेले आहे राईड्स. तर जाता जाता थोडंसं व्हिडिओ वगैरे काढले पण बघू शकता. आणि याच्यामुळे तुम्हाला जास्त करून भीती वाटलेली होती कारण की पूर्ण असं गोल फिरतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण पडतो की काय खाली. राईड खूप छान होती. कळलं का? स्थिर मला मग सगळं खेळून झालेले आहे. खूप दमले सुद्धा आहे. असं वाटतं कधी घरी जाऊन झोपते. माझा तर खूप छान आजचा दिवस गेलेला आहे. तुम्ही या वेट एन्ड जॉयला कधी आले नसेल तर नक्की या. आणि इथे भूत बंगला सुद्धा आहे. आम्हाला आतमध्ये जायला जमलं नाही, पण मी बाहेर फोटो वगैरे काढलेले आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझा ब्लॉग बघून एन्जॉय केला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आपण भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता आम्ही आज जात आहे घरी. बाय बाय.